उद्यापासून दारूचे भाव जर उतरवले नाही तर मी उपोषणावर बसणार आहे, असा कोणता व्यवहार आहे? 5-6 जण आहेत का म्हणलं? सगळ्यात महाग दारू हे खरंय का खोटं? तर इथं 2 रुपयाने दूध वाढलं का कोथळा आपले कापसाला भाव नाही कपासाला उपोषणावर. सगळ्यात महाग अजून कधी घालून एक आंबे वाढले पोलिसाला म्हणले साहेब भाव उतरले पाहिजे, निवेदन देतो आम्ही, आमचा हा पुढारी देवड्यांचा पुढारी त्याच्या सहित तुम्हाला अर्ज देतो, 4 दिवसात दारू तुम्ही उत्तर देते ठीक, नाही तर आम्ही आत्महत्या होऊन करू. काय ते गरीबांनी फिरकाली नकाले हाणायला कोकाट खायची सवय लागली, काम करायचं नाही म्हणजे आली गरीबी. आता तुमच्याकडे सगळं आहे पण काय नाही, उत्तर सापडलं आपल्याला काय नाही. तुम्ही बोला शिकलो काय नाही, समाज काय नाही मला समाज. आता उलट सांगतो तुम्हाला पटलं का? सगळं नसलं तरी चालेल, समाधान पाहिजे. आता उलट सांगा, समाधान जर असेल तर सगळं मिळेल. तुमचं काय? सगळं मिळेल पण समाधान मिळणार नाही, आणि समाधान जर मिळालं तर सगळं आपोआप मिळेल. जरा जग समजायला काही मिळालं नाही तरी चालेल, फक्त काय मिळालं पाहिजे. आणि महिला पुरुषांना पाया पडून सांगतो, तुम्हीच मला उत्तर द्या, कमी झालेल्या तुम्ही समाधान केलंय का घालवलंय? समाधान घालवलंय. आणि का घालवलं? तुमच्या पाया पडून सांगतो, प्रत्येक घरात कचकच बसली, कचकच प्रत्येक घरात भांडण, एक घर सुद्धा बिगर बांधायचं नाही. पाया पडतो महिला म्हणलं भांडण करा तुम्ही, संसार करू, पण जेवताना भांडू नका. अरे हे सगळे कष्ट ठीक भर पोटासाठी करायचे, याला लागतात काय 2 चपात, 1 वाटीवर भात आणि 2 वाट्या काढलोय, मग तेवढं तरी आनंदानं खा. काय नवरा बायकोचं भांडण व्हायची गरज? काय म्हातारा म्हातारींची काय भांडण व्हायची गरज? भास्मत गावले गेल्या आणि तू 2-4 दिवसात अशी काय म्हणते ती म्हातारी, तरी म्हाताऱ्यावर धावती वरायला त्याला चांगला दिसायला म्हणून धावी लागले, त्याची फळं आता काय म्हातारा लगेच म्हणतो शांतपणा करू नको, मी काय माग राबून नव्हतो, तू नवी सगळं कळवली आली नाही पाहून हसली. हे का म्हणजे विनोद समजू नका तुम्ही. जर घरातून कचकच गेली तरच समाधान. हा बिचारा तळपतोय सूर्य, पण त्याला सुद्धा अंधार आहे. हा बिचारा शीतल आहे चंद्र, पण त्याला सुद्धा आमुष्या. मग जीवनामध्ये थोडे चढ उतार आला. महाराज ब्रह्मांड नायकाची बायको वनस्थळी गेली, काय शंकाला वाटला असेल मला झाला. काय विचार करा, बायको दुबळ्या माणसात गेली, ती काय बंद पडलेली गेली ते थेर म्हणजे सून होती का? ती सून कोणाची होती? दशरथाची. आणि बायको कोणाची होती? रामाची. आणि मुलगी कोणाची? महाराज जनकासारख्याची मुलगी वनवासाला गेली. महाराज वल्क अंगावरचे कपडे उतरवले मुलीला आणि वल्कडी दिसली आणि जंगलात झाडाखाली झोपली, झाडाच्या पानावर, तरी जनक शब्द बोलला. काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता तर जनकाचं रामाचं काम पाठ राम मारायची सुपारी तुमच्याकडे, रामाचा गेम कर, मी शिकलो मी दुसरा नवरा पाहिला. आता जनकाने कळ काढली असती. आता जनकाची बायको म्हणली असती बाई निघून ये, वकील घालून 7-8 लाख मिटून घेऊ, पाहून माझं सर्व तयारच. पण जनक काय म्हटलं हे वाक्यच ऐकेलं नाही तुम्ही अजून. जनकच महाराज जन्मदात्या बापाची मुलगी जमिनीवर तिने कधी पाय ठेवला नाही, तरी ती पुढे गेली वनवासाला. वल्करे निसती, झाडाखाली झोपली.